आज तसं आम्ही सगळे महाराष्ट्रातले 20-22 आमदारांचं येण्याचं ठरलं होतं. का आम्ही सगळे आदिवासी आमदार आहोत आणि मग आदिवासी एक प्रतिनिधी सर्वोच्च पदावर जातो आणि त्या जाण्याचा स्वाभिमान अभिमान राज्यातील नव्हे देशातील सगळ्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी आहे, इतरही समाजाला आहे. परंतु एक समाजातल्या एक भगिनी तिथं विराजमान होतात, त्याचा आनंद आणि म्हणून बऱ्याच दिवसाचं आमचं सगळ्यांचं एकत्र येणं आणि सदिच्छा भेट द्यावी अशा पद्धतीनं ठरलं होतं. परंतु त्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं डिले होत गेलं आणि आज ताईंनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल मी ताईंचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशा एका सर्वसामान्य आदिवासी माणसाला इथवर नेण्यासाठी आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी जी काही संधी उपलब्ध करून दिली, तर समाजाच्या वतीनं आणि देशातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांचंही मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज आम्ही अनेक विषय होते की आदिवासींचे सामाजिक प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, सांस्कृतिक असतील किंवा इतरही ज्या काही बाबी सर्वसामान्य गरजेच्या आहेत त्या विभागवाईज वेगवेगळ्या जरी असतील तरी विशेषतः मेजर प्रश्न जो काय आहे तो आदिवासी हा मुळातच डोंगरदऱ्यात असतो, तिथं फॉरेस्टमध्ये असतो, जंगलात असतो आणि म्हणून जो काही विकास व्हायला पाहिजे त्या वन विभागाच्या ज्या काही अटी आहेत त्या थोड्याफार प्रमाणात शिथिल व्हाव्यात का जेणेकरून पाण्याचे साठा निर्माण करणे किंवा रस्त्यांनी गावं जोडणे किंवा विजेचा त्यांना कुठं वीज पोहोचवण्यासाठीच्या ज्या काही अडचणी येतात त्याचं जे मापदंड आहे त्या मापदंडात वाढ व्हावी हा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आज आम्ही घेऊन आलो होतो. कारण जोपर्यंत पाण्याचे साठे निर्माण होणार नाही तोपर्यंत शेतीला डेव्हलपमेंट होणार नाही आणि तोपर्यंत कुपोषण वगैरे ह्या गोष्टी कधीच मोकळ्या होणार नाहीत. म्हणूनसाठी आमचा हा प्रश्न घेऊन आम्ही इथं आलो होतो. वनपट्ट्यांच्या संदर्भातला वनपट्टे दिलेत परंतु ते त्यांच्या नावाने सातबारे नाहीत, इतर अधिकारात त्यांची नावं आहेत. देताना 10 एकरापर्यंत देण्याचं नियोजन आहे, प्रयोजन आहे, पण देताना 10-10, 15-15 गुंठे, 20-20 गुंठे दिलेत. त्याच्यामुळं तेही त्या ठिकाणी कुठं विकासाच्या दृष्टीनं हिताचं ठरत नाही किंवा एखाद्या प्रकल्पाला ती जमीन जाते, त्या जमीन गेल्यानंतर त्याला पर्यायी जमीन देणं किंवा भूसंपादन देणं ह्याविषयी थोड्याफार ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी सगळ्या आमदार महोदयांनी मांडल्या. तसंच आमची जमात ही वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली, जिथं जागा शक्य असेल तिथं रहिवासले, तिथं गावं तयार झाली. एक गाव आणि 10-10, 12-12 पाडे वाड्या, त्याला आम्ही पाडे म्हणतो, वाड्या म्हणतो, असे जे काय आहेत ते महसुली आजपर्यंतही झालेले नाहीत. महसुली नसल्यामुळं ग्रामपंचायत विभाजन होणं या ठिकाणी एक चेअर या ठिकाणी आमचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आजचे अन्न औषध प्रशासन मंत्री आमचे सिनियर धर्मराव बाबा आत्राम यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. मग त्यानंतरचा पेसा नोकर भरती असेल किंवा जे अधिसंख्य पदं बोगसांनी ज्या जागा घेतल्या त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोकळ्या करण्यासाठी सांगितलं आणि त्या आजपर्यंतही भरल्या गेल्या नाही म्हणून त्या भराव्यात, अशा छोट्या मोठ्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्याचप्रमाणे आज जो काही राज्यभर आमच्या किंवा देशभर आरक्षणाच्या संदर्भातला जो मुद्दा सुरू आहे, अनेक समाज त्या ठिकाणी आंदोलनं करतात. आमच्या आदिवासी समाजात काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला तुमच्यात घेतलं पाहिजे किंवा सरकारला ते सांगतात आम्हाला आदिवासीत घ्या. जसं आज धनगर समाज म्हणतो की आम्ही आदिवासी आहोत. धनगर आणि धनगड ह्या दोन स्पेलिंग मिस्टेकमुळं मिस्टेक झाले असं म्हणतात. पण जर समजा त्या काळापासून आपण ह्या संविधानावर चालतो आणि संविधान ज्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
आपण चॅलेंज करतो की काय का त्यांना स्पेलिंग चुकल्याचं कसं आपण सांगू शकतो. आणि म्हणून आम्ही धनगर नाहीत धनगड आहोत, धनगर नाहीत धनगड आहोत, असे दोन्ही प्रकारचं चालू आहे आणि आम्हाला आदिवासीत घ्या. तर आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही ताईंना तेच सांगितलं की त्यांना रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातला आमचा कुठंही विरोध नाही, कुठेही विरोध नाही. त्यांना ऑलरेडी 3.5% जे काही रिझर्वेशन आहे त्याच्यात वाढ करा, त्याच्यात स्वतंत्र त्यांना बजेट द्या, स्वतंत्र त्यांना आरक्षण द्या. परंतु आम्हाला जे काही आरक्षण आदिवासी म्हणून आहे ते आमचं शाबित राहावं, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. तर ताईंनी सगळं आमच्याकडून समजून घेतलं आणि त्यानंतर सांगितलं का ज्या ज्या बाबी इथल्या स्तरावर असतील, केंद्राच्या स्तरावर असतील, त्या मी इथं पडताळून तपासून आणि त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देईल. किंवा राज्याच्या अखत्यारीतल्या ज्या काही बाबी आहेत त्या राज्याला मी या ठिकाणी सूचना करते का जसं TSC आमच्या सगळ्या महोदयांचं म्हणणं का TSC ही वर्षाला तरी झाली पाहिजे. तर जवळपास 19 सालापासून ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल ही झालेली नाही, तर ती तात्काळ घेण्याच्या संदर्भात आदेशित करण्याचंही मान्य केलं आहे. अशा पद्धतीनं आज अतिशय सखोल अशी चर्चा झाली. बरेच म्हणजे त्यांनी एक प्रश्न विचारला होता का एवढे आमदार येणार होते, तर खरं आहे जवळपास 18-19 आमदार महोदय येणार होते, पण प्रत्येकाची वेगवेगळी काहींची कारणं आहेत. का 2 परदेशात गेले होते, एकाचे सासरे काल आमच्या मंजुळाताई गावीत त्यांचे सासरे काल एक्सपायर झाले, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. आमचे निकोळे साहेबांचे मला वाटतं वडील आजारी आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. एक आमचे लहामटे साहेब येणार होते, त्यांचंही काय प्लेन वगैरे चुकलं, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही. तर त्यांच्या वतीनं आम्ही का होईना 12 लोक ज्या ठिकाणी आलो आहे, तर आम्ही 12च नाही तर संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाची भावना, मग ते आम्ही किती आहोत याच्यापेक्षा सगळ्यांचा एक तो मागणी आहे ती घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.